गव्हाचं पीठ आहे का हे? हे बेसन पीठ चाळलेलं 1 वाटी. गळ्याखाली तांदळाचं पीठ ना 1 वाटी. दुप्पट हे तांदळाचं पीठ हे घ्यायचं, गव्हापेक्षा वगैरे, बेसनपेक्षा. गव्हाचं 1, बेसनचं 1 आणि तांदळाचं काही 2 वाटी. तेल टाकते ना, 2 पळी तेल. मीठ 1 चम्मच. हळद 1 चम्मच. हे मेथी पावडर अर्धा चम्मच ना. हे बडीशोप पावडर. बडीशोपनी चव येते ना. 2 चम्मच. 3 बडीशोप जास्त. 4 चम्मच बडीशोप केले. हे काय? जिरं पावडर. धणे पावडर 1 चम्मच ना. गरम पाणी टाकते ना आता. अर्ध तरी हे टाकले यातलं. 2 ग्लास. पाणी मम्मी मिक्स करायचं. हे सोकून घेतलं ना पूर्ण त्यांनी पाणी. आता हे मळायचं आहे. कालथीनी तुम्ही का हे मळलं अर्ध पीठ. आता काय हाताने मळते. हे थोडं असं मळून घ्यायचं, कढईला ठेवायचं आणि परत हे मळायचं. मग सगळं एकत्र करायचं. आता काय तेल टाकतोय ना थोडंसं मळायला. याला जास्त लागते असं काढायला. जाडच लागतं ना. पातळ नाही करायची, जरा थोडी जाड ठेवायची म्हणजे ते चांगलं होतं तात्पुरतं. हे असं हे मोठा करणार ना गोळा आता. पेड्यासारखं पाडते. आता गोळे करणार. तेल तापून घ्यायचं आधी चांगलं हाय फ्लेम मध्ये ना. आणि हे याला काहीतरी तेल नाही लागत ना मम्मी, म्हणजे तेल काय ते हे सोकत नाही. जसं ते ब्रेड बीड काय ते हे सोकते. म्हणजे पुरीला जास्त लागते तेल तळायला. पुरी वगैरे हे जास्त तेल काय ते पिते ना. हे नाही पीत काय जास्त तेल. टाकू का आता? टाकले ना. आणि एक साईडच ना मम्मी ती हे करायची असते, जास्त वेळ तळायची असते. हे दुसरी साईड नाही केली तरी चालेल. जाड बाजू मम्मी ती हे तळायची ना हे जास्त, आणि ती खालची बाजू नाही केली हे तरी चालेल. आता काय हाताने थापते पुऱ्या. हाताने पण थापतात ना असे. हाताने पण खूप जण ते थापतात. थापट्यासारखं होतं. मोदकाचं पीठ ते थापटे करतात ना, तसं वड्याचं. हे फुगलंय. बोल. एकदाच ना फक्त ते पलटायचं.
फुडलेले एका ताटलीत घे आणि बोल. हे भाजणीचं पीठ नसलं ना तर हे वेळेवर अशी पिठं घ्यायची, तांदळाचं, बेसन, गव्हाचं, आणि मग बडीशोप पावडर, धणे, जिरं, बडीशोप जास्त टाकायची, हळद, मीठ. झटपट ना ही रेसिपी, म्हणजे एंड टायमाला काय ते नसलं तर. भाजणीचं पीठ नसेल ना मग हे वेळेला अशी करायची झटपट. हां, पिठं घेऊन आणि बडीशोप हे वाटून टाकायचं. तुनी मम्मी हळदीला पण एकदा ते केलेलं ना कोणाच्या तरी असं झटकापट, आणि ते चांगलं झालेलं. आता शिळे वडे राहिले ना हे चहा सोबत छान लागतं, चविष्ट ना. वडे तयार.